जन्म गेला मुक्ती नाही केला विगत विचारची न बाबला काया बेला जीव माझा जन्म गेला मुक्ती नाही केला सर्व देह त्या ठिकाणी निघून गेला. आता तरी सुख मग तरी सुख भेट हे सुख भेटाय ना याच्या करता शौनकादी ऋषींनी प्रश्न केला माझ्या सुतजी महाराजांना. म्हटले सांगा ना कधी सुख भेटल आम्हाला कधी तो आनंदाचा कंदू असणारा भगवान परमात्मा भेट दे काय उपासना केल्याच्या नंतर भेट दे आणि काय केल्याच्या नंतर या दुःखातून वेगळं होतो सांगा ना. म्हटले कशी कशी त्याची सेवा करावी कसं त्याला प्रसन्न करावं काय केल्याच्या नंतर तो देव प्रसन्न आणि प्रसन्न झाला की आम्हाला या दुःखातून तो मुक्त करतो. काय करावं सांगा. सुतजी महाराजांना आनंद वाटला. तोच प्रश्न माता पार्वतीने विचारलेला. माता पार्वती भगवान शंकराला विचारतात. भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात. इकडे शौनकादी ऋषींना श्री सुतजी महाराज सांगू लागले. म्हटले ऐका तुम्हाला सुख हवंय तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त करण्याची इच्छा आहे त्या देवाला भेटण्याची इच्छा आहे ना तर त्याला जे आवडतं ना त्या गोष्टी करा. म्हटले काय आवडतं त्याला. म्हटले काही नाही त्याला आवडण्यासारखं असं काही नाही लय मोठं लागतं असं काही नाही त्याच्याकडे. एक पान त्याला जरी अर्पण केलं ना तर त्या एका पानामध्ये तो काय होतोय मग्न होऊन जातो महाराज. म्हणते कोणतं पान बघा भगवान शंकराला जे आवडणारं पान आहे ना ते बेलपत्र आवडतात. म्हणजे बेलपत्र का आवडतात बेलपत्र देवाला तर भगवान शंकराला त्या शंभूला त्या महादेवाला बेलपत्र का आवडतात माहितीये. ज्या वेळेस भगवान परमात्म्याचा विवाह सती महाराणी सोबत झाला त्यावेळेस भगवान परमात्म्याला आनंद झाला. एवढा आनंद झाला आनंदित झाले देव आणि आनंदामधून एक अश्रू ठिकाणी निघाले आणि भूतलावरती पडला आणि भूतलावरती तो अश्रुबिंदू पडला तर त्या अश्रूमधून त्या ठिकाणाहून एक वृक्ष निर्माण झालं. ते वृक्ष म्हणजे बेलपत्र. भगवान परमात्म्याच्या अश्रूपासून अश्रू म्हणजे दुःखाचं नाही तर आनंदाचं अश्रू या भूतलावरती पडलं आणि पडल्याच्या नंतर त्यामधून जे असणारे वृक्ष निर्माण झाले ना ते म्हणजे बेलपत्र. तुम्ही बघा बेलपत्राला ही 3च पानं आहे. भगवान शंकराला 3च नेत्र आहे. जो भगवान परमात्मा कपाळावरती गंध लावतात ना तो त्रिपुंडाचा भस्म आहे. भगवान परमात्म्याला या त्रैलोक्याची देवता म्हणजे भगवान शंकर म्हणून 3 नावाचे जे काही अक्षर आहे ना तो भगवान शंकर आहे. भगवान शंकराला 3 नावाचं बेलपत्र अर्पण करावं. त्या बेलपत्राची कथा सांगत असताना श्री सुतजी महाराज सांगू लागले. म्हणजे ऐका जे बेल वृक्ष आहे ना ते भगवान परमात्म्याच्या आनंद आश्रमधून निर्माण झालेला आहे. म्हणून भगवान परमात्म्याला बेलपत्र वाहिलं. आपल्यावरती किती दुःखाचा डोंगर असला तरी सुद्धा भगवान परमात्मा त्याला आनंद प्रदान करतात. कारण आनंदाचा प्रतीक असणारा माझा भगवान परमात्मा आहे.